नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही? आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तुमचा मला. आणि ह्या ETF आणि म्युच्युअल फंड सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही सिरीज. नमस्कार मित्रांनो, तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करताय का? तर करत असाल तर तुमच्यापुढे दोन प्रश्न नक्कीच उभारत असतील, की मी डायरेक्ट स्टॉकमध्ये गुंतवू की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं एक सोल्युशन देणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये तुलना करून दाखवणार आहे की कोणतं बेटर आहे. तर यामध्ये जे काही रिस्क असेल, जोखीम असेल, त्याचा परतावा किती मिळतो, तर याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी तुम्हाला एक अतिउत्तम स्ट्रॅटेजी यामध्ये सांगणार आहे. चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला. तर ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली असेल की डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली तुम्हाला चांगली असेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंडचा फरक काय आहे आणि म्युच्युअल फंड वर्सेस स्टॉकमध्ये यातला मला आपल्याला फरक जाणून घ्यायचा आहे. त्याचे फायदे तोटे, त्याचे रिस्क काय आहेत, त्याच्या रिटर्न्स आपल्याला किती भेटू शकतात आणि कोणती गुंतवणूक आपल्यासाठी फायदा देऊ शकते. तर ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. तर पहिले आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकी काय. तर म्युच्युअल फंड म्हणजे की विविध प्रकारचे जे शेअर्स असतात, कंपन्यांचे शेअर्स असतात, त्याची सामूहिक प्रकारे म्हणजे एकत्रितपणे आपण जी गुंतवणूक करतो, तर त्याला म्युच्युअल फंड म्हणतात. तर आपल्याला त्यापैकी आपण बघितलं की त्याचा एक NAV मिळतो. तर हे कोण बघतं? तर फंड मॅनेजर. तर ह्यामध्ये फंड मॅनेजर याचं त्याचं व्यवस्थापन बघतो. आणि डायरेक्ट स्टॉक्समध्ये काय होतं की डायरेक्ट स्टॉकमध्ये तुम्हाला थेट कंपनीचे शेअर्स तुम्ही स्वतः विकत घेतात आणि त्यामध्ये तुमचा स्वतःचा अभ्यास आणि त्याच्यामध्ये तुमचा निर्णय हा महत्त्वाचा असतो. म्युच्युअल फंडचे काही आपण फायदे आणि तोटे आज आपण बघणार आहोत. तर इन्व्हेस्टमेंट म्हटलं की त्याचे फायदे आणि तोटे येतातच, नक्कीच आहे ते. तर म्युच्युअल फंडचे फायदे काय आहेत ते आपल्याला काय होतं की आपली जी जोखीम असते, आपली जी रिस्क असते, ती ह्यामध्ये थोडीशी कमी होऊन जाते. कारण का? की आपला जो पैसा आहे तो हा एक डायव्हर्सिफाईड झालेला असतो. तर वेगवेगळ्या फंड्समध्ये हा पैसा आपण इन्व्हेस्ट केलेला असतो आणि त्याची जबाबदारी कोणाची असते? फंड मॅनेजरची. तो फंड मॅनेजर याचं व्यवस्थापन करत असतो. त्यामुळे आपल्याला जास्त काही त्याच्यामागचं बघावं लागत नाही. आणि ज्यांचं लाँग टर्म व्हिजन आहे, तर त्या लाँग टर्म व्हिजनसाठी ही खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे म्युच्युअल फंड. तर याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे? तर तुम्हाला म्हटलं की याचा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज असतोच. तर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की जर फंड मॅनेजर तुमचा हा पैसा व्यवस्थापन करत असेल, त्याचं मॅनेजमेंट करत असेल फंड मॅनेजर, तर नक्कीच त्याला एक्सपेन्सेस रेशिओ तुम्हाला द्यावाचं लागणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय लिमिटेड तुमचं प्रॉफिट असतं आणि याचा रिटर्नही तुम्हाला रिटर्न जे काही मिळतं ते 8 ते 12%, जास्तीत जास्त 13% तुम्हाला रिटर्न ॲव्हरेज मिळतं याच्यामध्ये. तर डायरेक्ट स्टॉकमध्ये काय होतं त्याचा आपण काही फायदे आणि तोटे बघूया. तर डायरेक्ट स्टॉक्समध्ये काय होतं की तुम्हाला उच्च परतावा मिळतो. म्हणजे तुम्हाला एका दिवशीच तुम्हाला 10 ते 15% रिटर्न त्यामुळे भेटू शकतं. त्यामुळे तुमचं पूर्ण नियंत्रण हे तुमचं स्वतःवर डिपेंड असतं. कारण तुम्ही स्वतः अभ्यास करून तो स्टॉक निवडलेला असतो. त्याचा दुसरा एक फायदा असा की त्यामध्ये जे काही मिळालेला बोनस असतो, जो काही बोनस शेअर्स असतात ते तुमच्या डीमॅट अकाउंटवर येतात. त्यामध्ये डिव्हिडंड देतात कंपन्या काही काही. ते डिव्हिडंड तुम्हाला डायरेक्टली तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर येतो. तर हा फायदा त्याच्यामुळे येतो. यामध्ये काय होतं डिसॲडव्हान्टेजेस काय आता याच्यामध्ये? ज्यावेळेस तुम्हाला जास्त रिटर्न मिळतं, त्यावेळेस काय असतं त्यामुळे रिस्क पण जास्त असते, तेवढी जोखीम जास्त असते. ज्यावेळेस तुम्ही रिटर्न जास्त असतं, त्या कंडिशनला तुम्हाला रिस्कही तेवढी घ्यावं लागते. त्यामुळे तुम्हाला तेवढं रिटर्न मिळतं, नक्की ना? तर यावेळेस काय होतं मग यामध्ये तुम्हाला सारखं सारखं मार्केट बघावं लागतं, सतत त्यावर लक्ष द्यावं लागतं आणि यामध्ये तुम्हाला अनुभवही फार गरजेचा असतो. आपण काय करणार आहोत की म्युच्युअल फंड वर्सेस स्टॉकची इन्व्हेस्टमेंट आहे. तर त्याचा की डिफरन्स काय आहे, महत्त्वाचा डिफरन्स काय आहे, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर काय आहे याच्यामध्ये काय होतं काय की डायव्हर्सिफिकेशन होतं. फीचर आपण एक डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय होतं की म्युच्युअल फंडचं ज्यावेळेस मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असते त्यावेळेस अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामध्ये सगळे सेक्टर्स त्यामध्ये डायरेक्ट गुंतवले जातात. आणि आपण ज्यावेळेस आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो स्टॉकमध्ये त्यावेळेस आपल्याकडे एक किंवा दोन किंवा तीन तसं आपण पोर्टफोलिओ बनवू त्याप्रमाणे आपली इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये असते. त्यामुळे आपल्याला काय होतं की जास्त डायव्हर्सिफिकेशन आपल्याला स्वतः आपण ज्यावेळेस स्टॉक घेतो त्यावेळेस आपल्याला जास्त डायव्हर्सिफिकेशन याच्यामध्ये करता येत नाही. पण तसं म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की डायव्हर्सिफिकेशन अनेक कंपन्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर एक म्युच्युअल फंडची जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 12 कंपन्या असतात आणि ते वेगवेगळ्या सेक्टरमधल्या असतात. त्यामुळे आपला तोटा हा फार कमी होतो. त्यामुळे रिस्क लेवल ही कमी असते याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस आपण डायरेक्ट स्टॉकमध्ये जातो त्यावेळेस ही रिस्क लेवल ही जास्त असते. त्यानंतर जो मॅनेजमेंटचा जो असतो फंड मॅनेजमेंटचा जो खर्च असतो
तो आपल्याला द्यावा लागतो याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये. ज्यावेळेस डायरेक्ट स्टॉक्सची वेळ येते त्यावेळेस आपल्याला स्वतःचा निर्णय हा स्वतःच घ्यावा लागतो. इथे कोणी फंड मॅनेजर तुम्हाला हेल्प करायला येत नाही. त्यावेळेस ती रिस्क तुमची स्वतःची असते. आणि बेस्ट फॉर काय असतं ज्यावेळेस ते काही आता ते काय असतं ते बघूया आपण. तर कुणासाठी असावे हे? तर म्युच्युअल फंड हा कुणासाठी असावा? जे काही नवशिके असतात, जे काही मार्केटमध्ये नव्याने एंट्री करतात, तर त्यांच्यासाठी नक्कीच म्युच्युअल फंड हा अतिउत्तम पर्याय आहे. कारण त्यांना मार्केटबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे त्यांनी सरळ म्युच्युअल फंड घ्यावा आणि SIPमध्ये आपल्या मंथली काय आपण ठरवलेली रक्कम असेल आपल्या उद्दिष्टाप्रमाणे त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करावी. आणि जर डायरेक्ट स्टॉकमध्ये जर गुंतवायचे असेल तर त्याला आपल्याला एक्सपिरियन्स लागतो, हे नक्कीच आहे. तर हे ओव्हरऑल एक की डिफरन्स आपण बघितला. याच्यामध्ये आपण बघितलं की डायव्हर्सिफिकेशन, त्यामधले रिस्क बघितल्या आणि मॅनेजमेंट काय आहे त्याच्यामध्ये हे बघितलं आणि कुणासाठी बेटर आहे. तर ह्या चार गोष्टींवर आपण यामध्ये फोकस केला. आता आपण काय करू, एक रिअल लाईफचं एक्झाम्पल मी तुमच्या समोर दाखवत आहे. तर काय असतं, एक सिनारिओ बघू आपण. एक समजा एक 5 लाखाची जर तुम्ही गुंतवणूक केली 15 वर्षासाठी आणि म्युच्युअल फंड कमीत कमी 12 ते 15 पर्यंत हे तुम्हाला सरासरी परतावा देतो. समजा डायरेक्ट स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर योग्य शेअरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला 15 ते 20% किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्हाला परतावा मिळू शकतो. तर ते कसं हे बघूया आपण. तर एक लाईव्ह एक्झाम्पल बघूया की HDFC बँक ही जर कंपनी आपण बघितली, HDFC बँक, तर ही 2005 मध्ये त्याची स्टॉक प्राइस होती त्याची बघा ₹63 म्हणजे ₹63 प्राइस होती. आणि आज वेअर ॲज 2025मध्ये जर बघितली तुम्ही आत्ता प्राइस त्याची, तर जवळपास ₹1837 प्राइस आहे. तर जवळपास ह्या 20 वर्षामध्ये ह्या बँकने पर्सेंटेजमध्ये जर रिटर्न बघितलं तर 2814% रिटर्न दिलेलं आहे. तर हे किती रिटर्न आहे बघा तुम्ही. आणि जर हे CAGR मध्ये कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न जर आपण जर बघितलं तर हे मी कॅल्क्युलेशन करून ह्या फिगर घेतलेल्या आहेत बघा. तर यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 19.39%, जवळपास 20% रिटर्न जसं मी लिहिलंय त्याच्यामध्ये बघितलं कॅल्क्युलेशन करून की जवळपास आपल्याला 20% CAGR प्रमाणे यामध्ये रिटर्न भेटू शकतं. आता कुठल्या वेळेस आपण हे म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स चॉईस केले पाहिजे? आता पहिले आपण बघूया की म्युच्युअल फंड कधी चॉईस करायचे. आता जी लोक कमी रिस्क घेऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा बेस्ट पर्याय आहे. ज्या लोकांना वेळ नाही आहे त्यांना म्युच्युअल फंड हा बेस्ट पर्याय आहे. आणि ज्यांना व्यावसायिक व्यवस्थापन हवे असल्यास म्हणजे मॅनेजमेंट करणं बाहेरून करून घ्यायचं आहे, त्यांना स्वतः करायची गरज किंवा किंवा त्यांना नॉलेज नाही आहे, तर अशांसाठी हे खूप चांगलं आहे म्युच्युअल फंड. डायरेक्ट स्टॉक कुणासाठी बेटर असणार आहे? ज्यांच्याकडे मार्केटचा अभ्यासासाठी खूप वेळ आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट स्टॉक बेटर आहे. ज्यांना जास्त परतावा हवा आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट स्टॉक बेटर आहे. आणि ज्यांचा पोर्टफोलिओ लॉंग टर्म बनवायचा आहे आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांना बनवायचा आहे, तर अशासाठी स्टॉक हा बेटर पर्याय आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी एक बेस्ट स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहे शेवट. तर आता ही काय आहे बेस्ट स्ट्रॅटेजी? तर ती आहे की 60% तुम्ही तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये ठेवाव्या आणि 40% जवळपास हा डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर याचा बेनिफिट काय होतो तुम्हाला, की म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की तुमचं जी स्थिरता मिळते तुम्हाला, तुमचे इन्व्हेस्टमेंट सुरक्षित राहते, सेफ राहते. त्यामुळे तुमचं रिटर्नही त्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं. आणि डायरेक्ट स्टॉकमध्ये काय होतं की तुमची वाढीची संधी ही खूप चांगली असते. त्यामध्ये रिटर्न चांगलं मिळतं. त्यामुळे तुमचं एक ॲव्हरेज जे रिटर्न मिळतं तुम्हाला म्युच्युअल फंडचं मिळू शकतं रिटर्न एक 12 ते 13%. त्यानंतर इकडचं 20% मिळू शकतं. जर तुम्ही ॲव्हरेज रिटर्न जर पकडलं तरी तुम्हाला नक्कीच एक 18 ते 20% रिटर्न तुम्हाला स्टॉक मार्केटमधून अशा पद्धतीने तुम्हाला कमावता येऊ शकतं. आता डायव्हर्सिफिकेशन ही याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही जर कॉम्बिनेशन जर केलं दोघांचं पोर्टफोलिओचं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होतो. आणि शेवटचं माझं असं सांगणं राहील की तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच तुमची इन्व्हेस्टमेंट करा. तर मित्रांनो, आजची ही भागातली फायनल समरी काय आहे की म्युच्युअल फंड, डायरेक्ट स्टॉक आणि बेस्ट स्ट्रॅटर्जी काय आहे. तर म्युच्युअल फंड कोणासाठी आहे? जे कमी रिस्क घेऊ इच्छिता, ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यांच्याकडं वेळ नसतो स्टॉक बघण्याकरता, त्यांना सारखा सारखा इन्व्हेस्टमेंट करायची, त्यांच्याकडे SIP करण्यासाठी काही पैसे आहेत दर महिन्याला, ज्यांच्याकडे दर महिन्याला काही SIP करण्यासाठी रक्कम त्यांनी अलोकेट केलेली आहे,
त्यांच्यासाठी ही म्युच्युअल फंड खूप चांगली आहे. आणि जर ज्यांना खूप चांगला परतावा मिळवायचा आहे, त्यांना रिस्क घ्यायची ताकद आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांच्यासाठी डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टमेंट ही बेटर आहे. आणि बेस्ट स्ट्रॅटेजी जर तुम्हाला सांगितली तर हायब्रिड स्ट्रॅटेजी, तिचं नाव दिलेलं आहे मी, तर ती तुम्ही वापरू शकता, की 60% तुमचं म्युच्युअल फंडमध्ये आणि 40% तुमचं स्टॉकमध्ये. ही वापरा. तुम्हाला तुमचं जे इन्कम आहे तो तुमचा पोर्टफोलिओ आहे तुमचा त्या पद्धतीने वाढणार, स्थिरता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसणार. अशा प्रकारे तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरून तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही वाढवू शकता. मित्रांनो, तुम्हाला म्युच्युअल फंड वर्सेस स्टॉक, तर यामध्ये कुठला चांगला पर्याय वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.